प्रश्नाची छेडछाड केली होती सर्वांच्या चरणावरती। हॅलो हॅलो तर सर्वांच्या चरणावरती डोका आहे आणि मी प्रश्नाची छेडछाड केली होती। हॅलो संत नामदेव खरे वारकरी उपासक की संत ज्ञानेश्वर खरे वारकरी उपासक? तर शाहीर साहेब म्हणते, काय म्हणते? शाहीर साहेब म्हणते संताची दुय्यम झाली का? आम्ही काय बोटं नाही चुरपत, आम्हाला समजते संताची दुय्यम नाही झाली। होय पण जो नारा पाहिजे होता, जो नारा आहे ज्ञानेश्वरे रचला पाया तुका झालाशी कळस, तो नारा पाहिजे होता नामदेवे रचला पायानं तुका झालाशी कळस। आता कसा पाहिजे होता? कसा कसा पाहिजे होता? कसा? वारकरी संप्रदायाचा बाप म्हणजे संत नामदेव। आ गया निशान शायर, आजा तेरे को बताता मैं। नहीं नहीं कहा गया, अभी बताता मैं कैसे है तो। अरे वाटायला पाहिजे या मनवादी भडवायला लाज वाटायला पाहिजे। इतिहास लिहाले, इतिहास खोटा लिहिला। वारकरी पंढरीची वारी सुरुवात करणारा संत म्हणजे संत नामदेव आहे। पंढरीच्या वारीची सुरुवात करणारा संत संत नामदेव आहे। दही काल्याची सुरुवात करणारा संत नामदेव आहे। आणि ह्या मनवादी लोकांनी एवढं छळलं का इथून महाराष्ट्र सोडून पंजाब मध्ये परावं लागलं। आणि आजही काय काय गुरुद्वारामध्ये जा तर संत नामदेवाची पूजा होते पंजाब मध्ये। काहून हा इतिहास नाही सांगता येत? नाही तर हे नाही जमलं का? आणि मने म्हणते इधर भी निशान शायर है म्हणते खड़ा, अबे मारूंगा म्हणते असा खडा तो फोडपाड कर दूंगा म्हणते तेरा खडा। आता झाले 2-2 राऊंड तर निशान शाहीरले चढला आता आता झाले 2-2 राऊंड तो निशान शाहीरले चढला आता। पावरल्या वाणी करते बिचारा या महाराले पायते घाव। झाले 2-2 राऊंड तर निशान शाहीरले चढला ताव। बाबरल्या वाणी करते निशान शाहीर माराले पाहिजे घाव। बाबावर करते हो 2 राणी आहे ना त्याच्यासाठी बावर करते। हाँ मारो वो 2 रानियां है, 2 राण्या तेरे तरफ होंगी 2 रानी, तू इधर भी खड़ा है राजा राजा और तेरा बजाऊंगा बाजा। हाँ आणि म्हणून आता झाले 2-2 राऊंड तर निशान शाहीरले चढला ताव। बाबरल्या वाणी करते बिचारा माराले पाहिजे घाव। याच्या आवाले डावाले भेद नाही छातीले पक्का। हा निशान शाहीर मारन चौकात मी मार दो अभी छक्का। गया कहा तू? तुमको बताता ना मैं संत नामदेव की संत ज्ञानेश्वर करके। हलवा है क्या? नहीं हलवा है क्या इतिहास? हिस्ट्री इज नॉट इजी मिस्टर निशान सुखदेव, लिसन टू मी। हाँ अंडरस्टँड? एवढं सोपा विषय नाही जी, समजण्याची गरज आहे। समजलं का? पुन्हा मला म्हणते काय म्हणते? खुद की तारीफ करना कोई बड़ी बात नहीं, हमारी तारीफ होनी चाहिए मनती इस जमाने से। तो मेरा भी कहना है, क्या है? स्वतःशी हुशार म्हणणाराला हे लोक मूर्ख म्हणते। स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला हे लोक मूर्ख म्हणते। त्याच्या गाऊपणा पाहून ते शेंबड पोट त्याच्यावर तंते। शेमड्या पोट्याच्या मतानं घेतलं तर काहीतरी मार्ग निघते, नाही तर ते शेमड पोट म्हणते जानबे म्हणते तुले कोण गिनते। आपल्या तोंडाची मुजुरी लावत असन, मुजुरीचे 12 खेटराले मारा याचं नाव शायरी आहे का? वाह रे वाह शायर साहब। ओए निशान शाहीर, तेरी ताकत क्या है मैंने 2 फेर में झांकी है। ये मिनी माता नगर में तेरा पहला गणने दूंगा कसम मेरे माँ की है।
तूने अभी तक देखा ही क्या है मेरा? हाँ ये तो ट्रेलर है, ट्रेलर है पूरी पिक्चर अभी बाकी है. क्या बात है अहो लाज वाटते का इतिहास सांगाले? संताची दुय्यम झाली नाही. काहून नाही? काहून गोरा कुंभार म्हणते, सावता माडी म्हणते, काहून गोरा ज्ञान माऊली काहून नाही म्हणत, स्वामी समर्थ काहून म्हणते, इकडे इकडे काहून जात येते आडवी? हे तू नाही सांगशील तर दुसरे शायर सांगतील का? आणि बाकीच्या का समजते अंबाडीचा भुडका? तुले समजते तू सांगत नाही. हा आणि म्हणून मला म्हणावं असं वाटते, होगा तू तिरंगे का भाष्य, इधर भी खड़ा कन्गी का वजीर है. होगा तू तिरंगे का बादशाह, इधर भी खड़ा कलंगी का वजीर है. चला ले कितने भी तीर, ये बंदा मरने को हाजिर है. क्या बात है सर कर जाएगा मेरा, मैं भाग के नहीं जाऊंगा, नहीं और हाथ जोड़ के माफी मांगने में तेरे पास नहीं आऊंगा. कभी भी नहीं तेरे को क्या लगता, हलवा लगता क्या? हाँ आणि म्हणून शायर साहेबाचं गाणं आहे, बोलता तुम्हा काय सांगू भाऊ, माझी काल मोठी फजिती झाली. चांगली झाली फजिती काल. आणि मीनं लग्न तर केलं तर बायकोच गायब झाली. तर सांगा म्हणते कोणती बायको? चाबीन माहीत लग्न नाही झालं, तुला कुठून सांगू बायको? मी कुवारा कचकच माहित नाही, हांगाले हळद लागली तर तू का सांगू, तुला सांगू मी? आता भेटते का नाही भेटत हाय मोठा विचार आहे. आता जेमतेम आपली वय सोय पाहून 24-25 लागलं, जेमतेम 24 आता लागण 25 वेळ आहे. आता भेटते का नाही भेटत? आणि म्हणून तू म्हणते फोडफाड कर दूंगा म्हणते तेरा घडा, आणि जिरवून देतो म्हणते तुझी मस्ती. अगे हमारी कोई मस्ती जिरा सके, हम पे नौबत नहीं. नहीं ले ए निशान शायर, इधर आ, तेरे को बताता मैं अभी, गौरतलब हो जा. हमारी कोई मस्ती जिरा सके, हम पे नौबत नहीं. नहीं आप हमारी मस्ती जिरा सके, वैसी आप में बात नहीं. नहीं और फिर भी कहता हूँ मुजुर से छक्के छुड़ा देंगे, तो बेटा उतनी तेरी औकात नहीं. औकात नहीं औकात म्हणजे होते कॅपॅसिटी. आणि म्हणून तुम्ही मी गीताकडे भरतो सर, लक्ष असू द्या. ओह अरे मैंने दिल ही तुम्ही को दिया है, मैंने प्यार ही तुझी से किया है. अब चाहे जो हो जाए, अरे अब चाहे जो हो जाए, मैं दुनिया से अब ना डरूं, तुझसे मैं प्यार करूं. मैं दुनिया से अब ना डरूं, तुझसे मैं प्यार करूं. शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही, शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही. शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही, शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही. पण ताकदीनं भिडलोय मिनी माता नगर मध्ये, निशान शहर तुले पलटवल्याशिवाय सोडणार नाही. लाव पुढच्या फेरायला ताकद काय आहे तो तुझी? करा पलटी. हा आणि म्हणून बाबासाहेबाचा इतिहास सांगितला, संभाजी महाराजाचा इतिहास सांगतो, पण कसा सांगतो काहीतरी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं. हा आणि म्हणून आता खमसा खमशीवर येऊ दे काम. संभाजी महाराजाचा इतिहास सांगतो, काळजी करत काम नाही. आई तमाशा वाईट नाहीये, पण काय काही नंग्याने आले वाईट करून ठेवला. नाही तर तमाशा ते कॅपॅसिटी पाहिजे, अवकात पाहिजे शहराची. आणि म्हणून काय म्हणतो, अरे आता समजून घे तू सार, अरे नाही तर होईन आर पार. अरे आता समजून घे तू सार, अरे नाही तर होईन आर या पार. अरे तुले दाखवतो माझी धार, अरे तुले दाखवतो माझी धार. उभा चित पाडीन रे, उतारा काढीन रे. उभा चित पाडीन रे, उतारा काढीन रे. समजून घे रे सारं, नाहीतर होईल आर या पार. तुला दाखवतो माझी धार, उतारा काढीन रे, उतारा काढीन रे.
आता समजून घे तू सार नाही तर होईन आर या पार आता समजून घे तू सार नाही तर होईन आर या पार बे तुले दाखवतो माझी धार बे तुले दाखवतो माझी धार उभा चित्त पाडीन रे उताना गाडीन रे उभा चित्त पाडीन रे उताना गाडीन रे समजून घे रे सारा, नाहीतर होईल आर या पारा. तुला दाखवतो माझी धार, उगाच गाडीन रे, उगाच गाडीन रे, उगाच गाडीन रे, उगाच गाडीन रे. चार लोक बसून जेवण करत होते तो जमाना गेला गेला. एका हातात मोबाईल ना एका हातात जेवण हा जमाना आला चार लोक बसून जेवण करत होते तो जमाना गेला गेला. एका हातात मोबाईल ना एका हातात जेवण हा जमाना आला आला ना. पॅन्ट घालायचा जरी सुदाळा नसन तरी मोबाईल हातात धरायचा सुदाळा आहे हो. पॅन्ट घालायचा जरी सुदाळा नसन तरी मोबाईल हातात धरायचा सुदाळा आहे आहे. आणि लफडे व्हायला तरुण पोट्यासाठी मोबाईल सर्वात मोठा घोटाळा आहे. सही बात है. पोरी उठून पडून राहिल्या कशामुळे कशामुळे? या मोबाईल मुळे होय ना. 14 वर्षाची पोरगी राहते तिला बिचारीला 10वी शिकायची तर तिच्या हातामध्ये येते युट्यूब वर उठा ले जाऊंगा तुझे मैं डोली में तरसती रह जाएंगी अखियां तुम्हारी आणि ते पोरगी पाहते बिचारी आणि त्या बहीण ते तशी वागायला लागते वास्तविकता आहे. चार लोक बसून जेवण करत होते तो जमाना गेला एका हातात मोबाईल ने एका हातात जेवण हा जमाना आला आला. पॅन्ट घालायचा जरी सुदाळा नसन तरी मोबाईल हातात धरायचा सुदाळा आहे आहे. आणि लफडे व्हायला तरुण पोट्यासाठी मोबाईल सर्वात मोठा घोटाळा आहे. सही बात है. कोणी आले देवघरात तर कोणी आले बाथरूम मध्ये नेला नेला. आणि आमच्या तरुण पिढीच्या सत्यानं असं मोबाईल न केला केला. केला. कोणत्याही गोष्टीचा वापर आवश्यक आहे तेवढाच करा हा. नाही तर मोबाईल पेक्षा बिन मोबाईलच्या जमाना बरा क्या बात है. बरोबर आहे जी हा. ढोलक आहे चोनक आहे बॅट आहे बॉल आहे पण खेळायला 11 पोरं उपस्थित नाहीये सर्व आपल्या चोट पाच मोबाईल वरती आणि काळ मोठा बेकार आलेला आहे हा निशान शाहीर हा. लावून घे ताकद एकाएकी फाकणार नाही नाही. किती केला प्रयत्न तरी सूर्यानं पृथ्वीला झाकणार नाही नाही झाकणार. ओरिजिनल सागवान हे कलंगीचं हा. मोडून जाईन तरी वाकणार नाही क्या बात है. हा आता समजून घे तू सार नाही तर होईना आर पार तुले दाखवतो माझी धार उभा चित पाडीन रे आणि उठाना गाडीन रे दाखवा दाखवा तुमची धार. दाखवतो आता मी पण कोण कोण आले म्हणते बांधवानो छावा पिक्चर सर्वांनी पाहिलेला आहे हा. संभाजी महाराजाला बंदी बनवते औरंगजेब तेव्हा तो संवाद आहे त्याचा म्हणला आता पहा मनुवाद्याची चालबाजी पहा तुम्ही छावा पिक्चर मध्ये गुन्हेगार दाखवले कोण कोण? एकटे गणोजी शिर्के का गणोजी शिर्केने संभाजी महाराजाला पकडून दिलं अबे काऊन कोण? मम्माजी भटनं रंगनाथ स्वामी कुठे गेला काऊन पिक्चर मध्ये नाही दाखवला तुम्ही ना मम्माजी भट आणि रंगनाथ स्वामी या दोन ब्राह्मण लोकांनी पता दिला का संभाजी महाराज कुठून येणार आहे बा म्हणून आणि दवंडी दिली तुकडे तुकडे केले कशाने केले कशानं? मनुस्मृती ग्रंथानुसार संभाजी महाराजाले मनुस्मृतीनुसार शिक्षा दिली नख काढले माझ्या राजाचे केस उपडले आणि ते तुकडे नेऊन फेकले कुठं वडो बुद्रुक नावाच्या खेडेगावात नेऊन फेकले आणि दवंडी दिली का जो कोणी याच्या तुकड्याला हात लावून त्याचे बी असे तुकडे केले जातील आणि मुंडकी फसवली काडीमध्ये ते मुंडकी फसवली आणि ते गावभर फिरवली आणि तो सण पडला गुढीपाडवा आणि तेच लावतो आपण गुढी हेच वे गुढी संभाजी महाराजाचं मुंडक आणि पहा दवंडी दिली तेव्हा गोविंदराव महार नावाचा एक व्यक्ती होता गणपतराव महार नावाचा एक व्यक्ती होता त्या गणपतराव महाराने काय केलं संभाजी महाराजाचे तुकडे शिवले तर ह्या ब्राह्मण लोकांनी त्याला नाव दिलं गणपतराव शिवले तोच माझा संभाजी राजा त्या औरंगजेबाले म्हणते आता समजून घे तू सार नाही तर होईना पार ए औरंगजेबा ते तुले दाखवतो माझी धार उभा चित पाडीन रे उताना गाडीन रे तो संभाजी महाराज त्या औरंगजेबाले म्हणते मी तुला म्हणत नाही निशान दादा आणि मी तुला म्हणणार नाही बिन लग्न तर केलो बायको गायब झाली त्या बहीण कुठे गेली मलेच तर ना माहित का तुला सांगू आणि समोर काय म्हणणार सांगा.
बायकोचा लाल लटका पाहिजे, हा. खेळाडू माणसाले रतन खत्रीचा सट्टा मटका पाहिजे, पाहिजे आणि या निशांत सारख्या ज्ञानीवंत शायराले हा. फक्त सुरतचा झटका पाहिजे. अगे माय, कोणत्या त्या चांगला झटका फसून पाहिजे? झटका. अगे माँ. अभी डाल देता. हाँ मेरे को बोलता है फोड़ फाड़ कर दूंगा तेरा घड़ा, तो इधर भी सूरज शायर खड़ा, याद रख. हा आणि म्हणतो संभाजी महाराज त्या औरंगजेबाले म्हणते मी तुला म्हणत नाही. संभाजी महाराज कहते हैं हाँ। और कभी कलश उनके साथ में रहते हैं, क्या कहते हैं? क्या? हम किसी को अपना मान ले माँ कसम उनसे बैर करते नहीं, नहीं किसने बढ़ाया हमारी तरफ हाथ तो उनके तरफ पैर करते नहीं, नहीं. और जरूरत से अगर ज्यादा किसी ने दिखाया मस्ती हाँ। बोलते औरंगजेब हाँ। बे तेरी मस्ती मिटाने के लिए हम खैर करते नहीं. क्या लगता है बोलते तेरे को. आणि म्हणून तो संभाजी महाराज समोर काय म्हणते. काय म्हणते? शाही गोरी राहाची कारीच राहते, गोरी राहाची कारी राहते, आणि जिथं जिथं लोक बाई पाहते तिथं तिथं लोकांच्या पुरू व्हायते. एवढ्या पॅन्ट शर्ट घालून तर शायराला दूर टाकते, आणि या पोराला एवढ्या साडी घालून तर सांग बापू म्हणते तुले का लागते. मिरची भाजी लागते का म्हणते ते काकाजी. तुम्हाला सांगतो भाऊ यायची मोठी मांग आहे. शायराला कोण नाही हुंगत, चाय पेते का नाश्ता करते का कोण नाही विचारत. हा याले हे ना दालचा खाते, दालचा भजी आणून दे भजे. आणि शायर इकडे राहायला मरून मी जाईन तरी अबे जाना म्हणते तुझे का करायचं है, तेरे पास धोतर है, इधर लुगड़ा है और लुगड़ा में खेल सगड़ा है और वो नदी के किनारे बगड़ा है और इसीलिए निशान शहर और सूरज शहर का झगड़ा है. सही बात है. हाँ तर गोरी राहाची पाय, हा हा पाय आहे माझ्या हाताला सोनं नाही त्याच्या हाताला सोनं. गोरी राहाची कारी राहते, आणि जिथं जिथं लोक बाई पाहिजे तिथे तिथं लोकांच्या पूर्व आहे. एवढ्या पॅन्ट शर्ट घालून तर शायराला दूर टाकते, आणि ह्याच पोराला एवढ्या साडी घालून तर सांग बापू म्हणते तुले का लागते. काय लागते? जेव्हा स्टेजवर हा नृत्य कलाकार दिसते ते मागच्या शेंबड पोट्ट समोरून बसते, आणि हातावर हात म्हणते बाबाजी हा डान्सर चांगला दिसते. दालचा पाहिजे का म्हणते मग. हा हा त्याचा बाप तिथून टुकटुक पाहत बसते. म्हणायचं एवढं आहे काय हे बाई विषयी माणसाची मानसिकता झाली, झाली आणि म्हणून तमाशाची गर्दी दादा त्या हंगाम्यात गेली. गेली. नका बघू वाकड्या नजरेने, जगात बघण्यासारखं अजून काही आहे. आणि तुम्ही जर दुसऱ्याच्या बहिणीकडे बघत असाल तर तुमच्या घरात सुद्धा बहीण नाहीये, क्या बात है. बहीण नाहीये, बहीण नाहीये. आणि म्हणून तो संभाजी महाराज शेवटच्या कडव्यामध्ये काय म्हणते सर लक्षात. शाही रहा
माझ्या भगव्या झेंड्याला जर कोण हात लावला म्हणते तो याद करले हा करलं अरे माझ्या भगव्यावरचा रकाली आली आली अरे माझ्या भगव्यावरचा रकाली उभा चित्त पाहिलं